आज आपल्याला बनवायचं एकदम चटपटीत आणि झटपट तयार होणारं कैरीचं लोणचं। 1 किलो कैरीचं आपल्याला या ठिकाणी लोणचं तयार करायचं आहे। या ठिकाणी आपण तोतापुरी कैरी घेतलेली आहे। साधारण आपण 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत। वजनी प्रमाणामध्ये आपण 1 किलो कैरी घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी आंबट असलेल्या कैरीचा देखील वापर करू शकता। कैऱ्या छान स्वच्छ अशा मी धुवून घेतलेल्या आहेत। कैऱ्या धुतल्यानंतर आपल्याला एका कपड्याने याला छान कोरडं करून घ्यायचं आहे। कैरी आपण या ठिकाणी कॉटनच्या कपड्याने पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला या कैऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। कैरीच्या मधील जी कोय आहे ती आणखीन परिपक्व झालेली नाहीये, त्यामुळे आपण सहजच चाकूने या कैऱ्या कट करू शकतो। लोणचं जर तुम्हाला जास्त दिवस टिकण्यासाठी बनवायचं असेल, कैरी जी आहे ती परिपक्व झालेली असायला पाहिजे। यामधील जी कोय आहे ती देखील परिपक्व झालेली असेल तर आपले जे लोणचं आहे ते 2 ते 3 वर्ष आरामशीर टिकतं, अजिबात खराब होत नाही। पण या ठिकाणी आपल्याला थोड्याच प्रमाणामध्ये हे लोणचं तयार करायचं आहे। आता आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये या कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत। मी या ठिकाणी कैरीच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत। या सर्व फोडी आपल्याला आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। कैरीच्या फोडीला आपल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये मी कैरीच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत। यामध्ये आपण अर्धी वाटी मीठ टाकून घेतलेलं आहे। मिठामुळे आपले जे लोणचं आहे ते खराब होत नाही, त्यामुळे आपल्याला मिठाचा वापर भरपूर करायचा आहे। मी अर्धी वाटी या ठिकाणी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर आपण यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जे मीठ आहे आणि हळद आहे ते आपल्याला कैरीच्या फोडीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। मीठ आणि हळद आपण कैरीच्या फोडीला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि या फोडीला आपल्याला अर्ध्या घंट्यासाठी साईडला ठेवायचं आहे। आता आपल्याला कैरीच्या लोणच्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। तर आपण या ठिकाणी छोट्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। अर्धी वाटी आपण या ठिकाणी तर मोठी मोहरी मी या ठिकाणी घेतलेली आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी आपण या ठिकाणी मोहरीची डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे जर मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही नुसती मोहरी देखील वापरू शकता। मोहरीची डाळ आणि मोहरी आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे। याला आपल्याला जास्त भाजायचं नाही, हलकसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। मोहरी आणि मोहरीची जी डाळ आहे ती मी हलकीशी गरम करून घेतलेली आहे। एका ताटामध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे। आता आपल्याला या ठिकाणी 1 चमचा धने घ्यायचे आहेत। अर्धा चमचा मी या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत। 1 पाव चमचा आपण या ठिकाणी मेथी दाणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा आपण या ठिकाणी बडीशोप घेतलेली आहे। आता हे देखील साहित्य आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत। जास्त आपल्याला भाजायचे नाहीये, एखाद मिनिटभर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। हलकेसे आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेले आहे। ज्या ताटामध्ये मी मोहरी आणि मोहरीची डाळ काढून घेतली आहे त्यामध्येच आपल्याला हे सर्व साहित्य टाकायचे आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सरला हे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य मी या ठिकाणी थंड करून घेतलेले आहे। मिक्सरच्या जारमध्ये मी हे सर्व साहित्य टाकून घेतलेले आहे। एखाद मिनिटभर याला फिरून घ्यायचं आहे। एकदम बारीक न करता आपल्याला थोडासा जाडसर हा मसाला वाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी हा मसाला वाटून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, एकदम बारीक नाहीये किंवा एकदम जाड देखील नाहीये। आपला जो मसाला आहे तो तयार झालेला आहे। लोणच्यासाठी आपल्याला या ठिकाणी तेल गरम करून घ्यायचं आहे। 1 वाटी भरून मी या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। आता आपण या ठिकाणी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरला जो बारीक केलेला मसाला आहे तो आपल्याला गरम तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। 1.5 चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचा आहे। काश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे आपल्या लोणच्याला रंग छान येतो। लाल तिखट देखील मी तेलामध्येच टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला हा मसाला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचा आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत। आता तेल मी या ठिकाणी थंड करून घेतलेलं आहे। कैरीच्या फोडीला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, त्या फोडी यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। मिठामुळे कैरीला पाणी सुटलेलं आहे। कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। सर्व फोडी मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता तेलामध्ये आपल्याला या कैरीच्या फोडी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत। जो मसाला आहे तो आपल्याला कैरीच्या फोडीला छान व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला आणखीन 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे। तेलामुळे आणि मिठामुळे आपले जे लोणचं आहे ते खराब होत नाही, जास्त दिवस टिकण्यास मदत होते। त्यासाठी आपण यामध्ये तेल आणि मिठाचा वापर भरपूर केलेला आहे। आपल्याला लोणचं मिक्स करण्यासाठी जो चमचा वापरायचा आहे तो आपल्याला यामध्ये ओला वापरायचा नाहीये, कोरडा करून नंतरच आपल्याला लोणच्यामध्ये हा चमचा वापरायचा आहे। त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही। आता आपल्याला रात्रभर या लोणच्याला झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी याला छान तेल सुटतं। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याला छान तेल सुटलेलं आहे। मसाल्यामधून छान तेल बाहेर आलेलं आहे। एकदम मस्त असं ताज्या आंब्याचं चटपटीत असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे।
एकदम चटपटीत आणि झटपट असं आपलं तयार होणारं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. लोणचं तुम्ही लगेचच खाण्यासाठी घेऊ शकता. एकदम चटपटीत झालेलं आहे. एखाद्या काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. 2 ते 3 महिने हे लोणचं अजिबात खराब होत नाही. तर हे लोणचं जर तुम्हाला जास्त दिवसासाठी वापरायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. गरमीमुळे आपलं जे लोणचं आहे ते खराब होतं. त्यामुळे आपल्याला गरमीच्या ठिकाणी हे लोणचं ठेवायचं नाही. ज्या ठिकाणी थोडासा थंडावा आहे, माठाच्या जवळ किंवा फ्रीजमध्ये तुम्ही या लोणच्याची भरणी ठेवू शकता. एक काचेची भरणी मी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि एकदम छान कोरडी करून घेतलेली आहे. या काचेच्या भरणीमध्ये आपल्याला हे लोणचं स्टोअर करून ठेवायचं आहे. ताज्या कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. लगेचच खाण्यासाठी तयार आहे. लगेच तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता. कमी प्रमाणामध्ये आपण लोणचं तयार केलेलं आहे. उन्हाळा संपायच्या अगोदरच आपलं हे लोणचं संपून जातं. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशीच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.